सुदैवानं मी त्याच्यात मोठेपणा सांगत नाही की ज्या कोकणाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या कोकणामध्ये ही आत्महत्या करण्याची वगैरे काही लागण अद्यापपर्यंत लागलेली नाही. पण योगेशजी तुम्ही गृह राज्यमंत्री आहात, तुम्ही माहिती घ्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एखादी घटना घडली असं माझ्या वाचनात आहे, मी कन्फर्म नाही, परंतु आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा यंदा 3-4 आत्महत्या झाल्या. त्या तिघा चौघांनी सुद्धा जसं इकडच्या भागामध्ये तसंच त्या भागामध्ये आपल्याकडं हताश होऊन खिशामध्ये पत्र लिहून ठेवलं की कर्जबाजारीपणामुळं, शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळं, शिक्षण घेऊन लग्न कार्य होत नसल्यामुळं, शिक्षण घेऊन मी माझ्या आई वडिलांना कुठेही मदत करू शकत नसल्यामुळं मी हताश होऊन आत्महत्या करतोय. अशा 3-4 आत्महत्या सुद्धा आपल्याकडे झालेल्या आहेत. मी त्या आत्महत्या झाला असं अजूनही म्हणायला तयार नाही, पण तरी सुद्धा तुम्ही गृहराज्यमंत्री आहात, माहिती घ्या तुमची ही जबाबदारी बनते की अशा पद्धतीने जर कोणतरी निराश होऊन हताश होऊन जर या निर्णयाप्रत जात असेल तर आपल्याला समाज प्रबोधन करावं लागेल. आपल्याला त्या ठिकाणी तू अशा पद्धतीने आत्महत्या करू नकोस. जीवनामध्ये संघर्ष अनेकांच्या वाट्याला येतो, काय आपल्याच वाट्याला येतो अशातला भाग नाही. तो संघर्ष आपण करू, परंतु असं सहजासहजी त्या संघर्षाच्या पुढे आपण गुडघे टेकून आत्महत्या करणार नाही. हा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये जागवावा लागेल आणि म्हणून ही जबाबदारी आपली आहे. आपण केवळ राजकारणाकरता एकमेकांवर आरोप टीका करणं त्या तेवढ्या पुरेशा ठीक आहेत, पण कायमस्वरूपी त्याच्यात अडकून पडू नका. तरुण आहात, तुम्हाला जर भवितव्य तुमचं घडवायचं असेल तर ह्या ठिकाणी आरोपातून तुमचं काही भवितव्य घडण्याचं नाही. मी तुम्हाला आजच सांगून टाकतो, काहीतरी विधायक काम करा, चांगलं काम करा, जे आपल्या कोकणाच्या फायद्याचं आहे, आपल्या कोकणाच्या हिताचं आहे. राज्याचे तुम्ही मंत्री आहात हे मला माहितीच आहे, पण आता मंत्री राज्याचा कुठला कपाळातला राहिलाय, आता जिल्ह्यातला सुद्धा मंत्री राहिला नाही, आता स्वतःच्या मतदारसंघाचाच मंत्री राहिलाय प्रत्येक जण. हा प्रत्येकाला अनुभव असेल आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो.